विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यामधला प्रचार हा सोयाबीन या 4 अक्षरांच्या भोवती फिरतोय। सोयाबीनच्या दरांवरून शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झालाय। राज्यामधल्या 70 मतदारसंघांमध्ये सोयाबीनच्या भावावरती बरीच गणित सुद्धा अवलंबून आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा मग महायुतीमधले नेते सगळेच जण या सोयाबीनला भाव देण्याचं आश्वासन देत आहेत। बघूयात। तुम्हाला वचन देतोय तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही। सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से 5000 रुपये दे रही है। कापूस पिकून नफा नाही, म्हणूनच विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी सोयाबीन सारख्या पिकाकडे वळला। विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीनचे आगार बनले। एकट्या मराठवाड्यात 30 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। पण आता सोयाबीनला मिळणाऱ्या कमी हमी भावामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। हमी भाव केव्हा होईल? आता शेतकरी मेल्यावर होईल हमी भाव। शेतकरी मेल्यावर होईल हमी भाव, तवर होत नाही काही हमी भाव। काय सोयाबीनला भाव भेटत नाही, काय नाही। हमी भाव खरेदी केंद्राला शेतकऱ्याला परवडत नाही ना। तिकडे शेतकरी किती दिवस दम खाणार? एवढं वर्षभर मरमर मेहनत करून हाताला रुपया शिल्लक नाही सध्या। आता काय करावं? आता आम्ही रोजानं बाहेर जावं का मग काय करावं का शेती पडक पडावं ही आम्हाला सुचना गेली। अशी अवस्था कशांत सोयाबीनची झाली। हमी भाव केंद्र झाल्यास सुद्धा परवडत नाही। शेतकऱ्यांच्या नाराजीचा हाच मुद्दा आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरू शकतो। म्हणूनच सत्ताधारी आणि विरोधकही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सोयाबीनच्या हमी भावावर बोलताना दिसतायत। आपल्या काळामध्ये काय भाव होता? 7000। आता किती आहे? मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी 7000 भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपलं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला 7000 भाव दिल्याशिवाय राहणार नाही। हमी भावच नाहीये। म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही तर गद्दाराला हमी भाव द्यायचा। 14 सप्टेंबर रोजी आयात शुल्क वाढवल्यानंतर खाद्यतेलाचा प्रतिकिलो दर 45 रुपयांनी वाढला। मात्र याच काळात मका आणि तांदळापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी देण्यात आली। इथेनॉल उत्पादकांनी 60 लाख मेट्रिक टन पेंड तयार केली। मका पेंडीला दर 14 रुपये प्रति किलो, तांदूळ पेंडीचा दर 22 रुपये प्रति किलो निघाला, तर सोयाबीन पेंडीचा दर 42 रुपये प्रति किलो राहिला। यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले आणि सोयाबीन पेंड तयार होत नसल्यामुळे सोयाबीन तसंच राहू लागलं। एकूणच सोयाबीनच्या न वाढलेल्या भावामुळे राजकारण्यांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहेत। मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, जालना, बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरमधील जवळपास सगळेच मतदारसंघ, तर विदर्भात नागपूर जिल्ह्यातील 6 पैकी 3 मतदारसंघ आणि यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, अकोला, बुलढाणा इथल्या सगळ्याच मतदारसंघात सोयाबीनच्या भावांवरून राजकीय पक्षांना फटका बसू शकतो। आणि म्हणूनच मराठवाड्यात झालेल्या सभेत पंतप्रधान मोदींनाही आपल्या भाषणात सोयाबीनचा उल्लेख करावाच लागला। हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से 5000 रुपये दे रही है। महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य 6000 प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है। अगले 5 वर्षों में किसानों का फायदा भी बढ़ेगा, उन्हें नए अवसर भी मिलेंगे। दुसरीकडे राहुल गांधींनीही ट्विट करत महाविकास आघाडी सत्तेत आल्यास सोयाबीनसाठी 7000 रुपये हमीभाव देऊ अशी घोषणाच केली आहे। सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक 8 दिवस थांबा। हे सरकार जाणार म्हणजे जाणार। आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः 6-6.5 पुढे होता। तुम्ही हे सरकार बदला, मी तुम्हाला सोयाबीनला 7000 रुपये भाव देऊन दाखवतो।
आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी आयात शुल्कात 20% वाढ करण्यात आली. त्यामुळे सोयाबीनचे भाव 400 रुपयांनी वाढले. पण हा दर हमीभावापेक्षा कमीच आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादक मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येतोय. हाच रोष आता मतदानातून कसा दिसून येतो हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.